आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही, डेकोरेशन मध्ये काही बदल झाला मला चालणार नाही. देवांच्या आवडीनुसारच सगळं डेकोरेशन व्हायला हवं. हो, ठेवा फोन आता. शर्मिला, शर्मिला, तुला अख्खं घर झाडायला सांगितलं होतं ना? मग हे काय? उद्या देवांचा बर्थडे, अख्खं घर झाडलेलं दिसलं पाहिजे मला. चल सुरू कर. वहिनी, आणते आले. हा वहिनी, देवांची सई कुठे आहेत ग? ते एक अर्जंट काम आलं ना म्हणून दोघे जरा बाहेर गेले. काय? दोघेही का? देवांचं ठीक आहे ग, तो कंपनीचा ओनर आहे, त्याला खूप कामं असतात. पण ही सई, हिला बाहेर जायची काय गरज होती? आणि उद्या देवांचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे त्याचा. घरात किती काम आहे आणि घरात नाही. जेव्हा सगळे घरात असतात ना तेव्हा कसं काम खूप आहे, किती काम करते याचा आव आणत असते. आणि जेव्हा खरी गरज असते तेव्हा ही घरात नसते, ही कुठे बाहेर फिरते. घरातली कामं कोण करणार मग? ताई, तुम्ही नका काळजी करू, उद्याचं सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना, आणि मी देवांशणी सईला फोन करून लवकर घरी यायला सांगते. बघ बाई, जे करायचे ते कर, पण मला उद्या सगळं परफेक्ट दिसलं पाहिजे. सगळं परफेक्टच असेल, डोंट वरी. ठीक आहे. सई, जानूचे खूप मिस कॉल आहेत. आपल्याला लवकरात लवकर घरी जायला पाहिजे. एकदा मामा आले. मामा, मी बाहेर का बोलायला मला असंच देवाश्रात तुम्ही पण आलाय. या ना, आतमध्ये बसून बोलू आपण. नाही नाही मामा, नको, आम्हाला घरी लवकर जायचं, उद्याची तयारी करायची आहे ना. मला हे सांगा की त्यात सोनू चोरांबद्दल काही कळलं? हे बघ, सोनू सापडलं? हो, सोनं सापडलं सुद्धा आणि चोरांना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे. रंगा तुझे लाख लाख आभार देवा. देवश्राव, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. अहो, आपण काय करायचं काही सुचतच नव्हतं. नाही नाही मामा, हे सगळं माझ्या एकट्यामुळे नाही, आमच्या दोघांमुळे शक्य झालं. आणि आता महत्त्वाचं म्हणजे हे सोनं आपल्याला परत मिळालं. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ओके? आणि उद्या बिंदास घरी या, बस. नक्की नक्की. आणि तुझ्या आईला ही बातमी आधी सांगतो, तिला खूप आनंद होईल. हो प्लीज, तिला नक्की आठवणीने सांगा. पण मामा, मामीला नको कळून देऊ की सोनं सापडलंय म्हणून. तिला असं वाटतं ना की सोनं चोरीला गेलंय, तिला त्याच भ्रमात राहू दे ना प्लीज. नाही कळणार तिला. बरं, मी काय म्हणतो, आलाय तर असे बाहेरच्या बाहेर जाऊ नका ना. चला आतमध्ये जाऊन चहा पाणी करू. नाही नाही नको मामा, आत्ता घरी जायला हवं, कारण फार उशीर झालाय. आणि एनिवे आपण उद्या भेटतोय ना, उद्या भेटूच. बरं ठीक आहे, पण पुढच्या वेळेला याल तेव्हा नक्की इथे जेवायचं आहे मात्र. नक्की. हां बरं मामा, आम्ही निघतो. चल येतो. हां चल. बाय. पांडुरंगा, कमाल आहे बाई या मुलांची. सईचा फोन लागत नाही आणि देवांश फोन उचलत नाही. ते जातायत सांगून तरी जायचं ना. जीवाला घोर लागून राहतो नुसता. अरे सई देवा, काय तू जागीस? कुठे होतात तुम्ही? किती फोन करते मी तुम्हाला. बरं, उशीर होतोय तर फोन करून कळवायचं तरी. काय ग जानू, इतकी का घाबरतेस? आम्ही का लहान मुलं होत का? असं कुठे गेलो आणि मग हरवलो? जत्रेत थोडे गेलो होतो आम्ही. देवा, इथे मला काळजी लागली आणि तुला मस्करी सुचते. नाही अगं, अगं नाही तसं नाही. उद्या बर्थडे आहे ना माझा,
शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही. मग असं काय धावपळीत लक्षात नाही राहिलं का फोन कधी आला त्याच्यामुळे. सो सॉरी. अच्छा, शॉपिंगला गेला होता. मग काय काय केलं शॉपिंग? शॉपिंग बॅग्स कुठे आहेत? काय ते आई, सर किती चुजी आहेत माहिती आहे ना तुम्हाला. नाही, आम्ही एवढं फिरलो पण त्यांना काहीच पसंत नाही पडलं. आणि इथून पुढे जाताना ना मी आता शॉपिंगला एकटीच जाणार आहे आणि त्यांच्यासाठी कपडे घेऊन येणार आणि तेच तुम्हाला घालावे लागतील मग. अच्छा बर. अगं जा तुम्ही फिरायला, माझं काहीच म्हणणं नाहीये. मला इतकंच म्हणायचं की एक फोन करून कळवत जा, म्हणजे काळजी नाही लागत ना. तेव्हा भैरवी ताई पण खूप चिडल्या होत्या. हा का? आय एम सो सॉरी. अगं नाही, म्हणजे आमचं चुकलंच की आम्ही कळवलं नाही. बट यू डोंट वरी, इथून पुढे मी लक्षात ठेवेन आणि आईशी पण बोलतो मी. आता जा, फ्रेश व्हा आणि आराम करा. उद्याचा दिवस खूप गडबडीचा असणार आहे. चालेल, तू पण आता स्ट्रेस नको घेऊ. चल चल, बाय. गुड नाईट. गुड नाईट. या, काय झालं असं का बघताय? सर, पाणी प्या. सर, माझी अँग्री बट सई फायटर आहे हे माहिती नव्हतं मला. हो का? पण माझे खडूस बॉस किती डेअरिंग बाज आहे ना हे माहिती आहे मला. हा मग आहे ना मी हिरो. माझ्या आयुष्याचे तर आहातच हिरो. सर, थँक्यू. तुम्ही जर नसता ना तर कदाचित ते सोनं परत मिळालंही नसतं. आणि तुम्ही नसतात तर मला त्या चोरांबरोबर फायटिंग करायचा चान्स मिळाला नसता. काय मग उद्या बर्थडे माझा, उद्या गिफ्ट देणार ना मला? त्यासाठीच तर एवढी धडपड केली आहे ना. उद्या तुमचा दिवस ना खूप छान जाणार. जाणारच, तू नसल्यावर तर जाईलच. पण सई, मला तुम्ही आयुष्यभर अशाच माझ्यासोबत हव्यात, नेहमी माझ्यासमोर. तरच माझा प्रत्येक बर्थडे छान जाईल. राहणार ना कायम माझ्यासोबत? हो. आता उद्या त्या सईची चांगलीच जिरणार. फायनली सई मी दिलेलं चॅलेंज हरणार. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Devansh sir. Happy birthday to you. थँक्यू 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 सो मच. या उभ्या व्हा, नाही तर पाय दुखेल तुमचा. प्लीज.
तुम्ही सुद्धा गुडघ्यावर बसून असंच प्रपोज केलं होतं, आठवतंय? आज मी करते. आय लव्ह यू देवांश सर. आयुष्यभर अशी साथ द्याल ना मला? फक्त आज जन्म, मला पुढची 7 जन्म तुमच्या सोबत राहायचं आहे साई. 7 जन्म पाठ सोडणार नाही आहे मी तुमचे. आणि मी सुद्धा. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच साई. मग कसं वाटलं की? ब्युटिफुल, खूप सुंदर गिफ्ट आहे. पण कसं आहे ना, माझ्याकडे याच्यापेक्षा पण जास्त ब्युटिफुल वाईफ आहे. ॲक्च्युली गरज नव्हती याची. सर, तुम्ही मला इतके सारे गिफ्ट्स देता, ते मी आनंदाने स्वीकारते ना. मग आज मी तुम्हाला एक गिफ्ट दिलं तर तुम्ही सुद्धा आनंदाने स्वीकारा ना. हो, मी आनंदाने स्वीकार करतोय. थँक्यू, थँक्यू सो मच. सर, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत आणि या जगातले सगळे सुख तुम्हाला मिळते. तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मला ते मिळेलच. कारण माझं सुख तुम्ही आज साई. आय लव्ह यू सर. आय लव्ह यू टू साई. बरं, माझं रिटर्न गिफ्ट देतो ना. रिटर्न गिफ्ट देतो, पण त्याकरता डोळे बंद करायला लागतील, म्हणजे सरप्राईज आहे ना म्हणून. ठीक आहे, द्या आता. हा, देतो ना, देतो. कसं वाटलं रिटर्न गिफ्ट? सर, काय? मला ना खूप कामं पडली, प्लीज जाऊ द्या मला. कामं नेहमीच असतात साई. आज थांबा ना जरा वेळ प्लीज. नाही, पूजेची तयारी करायची, खूप काम आहे आणि पूजा पण लवकर व्हायला हवी की नाही, त्यामुळे मी जाते. तुम्ही पण लवकर आवरून या. मी आलेच. बाय. बरोबर, मी सांगितलेलं सगळं घेतलंय ना? हो, घेतलंय. आज देवाशरावांचा वाढदिवस आहे ना. वरून ही पिशवी सुद्धा घ्यायची सोबत. हे काय? अरे, देवांश्रावांना कोथिंबिरीच्या वड्या आवडतात ना, त्या घेतल्यात करून. अरे वा, मजा आहे देवाशरावांची. बरं, चला निघायचं. झालंय तुझं? हो, मी तयार आहे. चल. आणि ललिता कुठं राहिली? ललिता? अगं बाई, माझा तो पंप घ्यायचा राहिला रे, बघते मी तर. आई, मी मगाशी खोलीत पाहिला होता. आण ना मजा. हा. ललिता, किती वेळ, केव्हाच तयार होता मी. मला तर बाई त्या जहागीरदारानं तोंड दाखवायची लाजच वाटते. तुम्हा सगळ्यांना काहीच कसं वाटे ना, ते कळे ना मला. त्या भैरवीताई नेहमी अपमान करत असतात. म्हणजे नेहमी तर करतातच, आज जरा जास्तच करते. कारण ते सोनं गेलंय ना आपल्याकडनं. ते सोनं कसं परत करणार होतं पण त्यांना? काहीतरी उत्तर आहे का आपल्याकडे? सांगा मला. मला तो बाई मेल्याहून मेल्यासारखं झालंय.
तू म्हणतेस ते बरोबर आहे, म्हणजे लाज आम्हाला देखील वाटतेच आहे. पण काय ना, आज देवेशरावांचा वाढदिवस आहे, त्यामुळे जावं तर लागेल. आणि आपण तरी नाही गेलो ना तर सईला उगाच ऐकून घ्यावं लागेल. नाही, आणि मी काय म्हणतो की त्या सोन्याबद्दल आज न उद्या सांगावं लागेलच ना त्यांना. म्हणजे आजचं बरोबर उद्यावर ढकलण्यात काय अर्थ नाही ना. त्यापेक्षा आपण हात जोडून माफी मागून टाकू त्यांची. उगाच खोटं बोलण्यात किती वेळ घालवणार. खरं काय ते सांगून टाकूया आणि विषय संपवून टाकूया. बरोबर आहे आई पंप. चला निघायचं आता. अगं बाई, माझा फोन विसरलेच मी आतमध्ये. नाही नाही, राहू दे. मला पर्स पण बघायची. तुम्ही वा पुढे, मी पटकन आले फोन आणि पर्स घेऊन. हां रिक्षा बघते अडतेने वैली येईल. हां हॅलो मॉम. हॅलो अंजली, तू आता तुझ्या आणि देवांशरावांच्या लग्नाच्या पत्रिका सिलेक्ट करायला सुरुवात कर. लवकरच तुमच्या दोघांच्या लग्नाची सनई वाजणार आहे. मॉम, अगं एवढा कॉन्फिडन्स अचानक कसा वाटायला लागला तुला? मग काय, हे बघ, सोन्याचं चॅलेंज तर सई पूर्ण करू शकणार नाही. आणि त्यावरनं भैरवी मॅडम तर तिला वाटेल तसं बोलणारच आहे. शिवाय देवांशराव तिच्यापासून दूर जाणार आहे. पुणे आता तुला जहागीरदारांची सून होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कळलं का? मॉम मॉम मॉम, तुझ्या तोंडात ना शुगर पडू मॉम. अगं आता देवांशरावांच्या बर्थडेचा केक पडणारच आहे ना. हो मॉम, यार मी ना हे सगळं बघायला खूप एक्साइटेड आहे. तुम्ही लवकर या. हा येतोच आहे, निघालोच आहे आम्ही. ओके मॉम, बाय आणि लव्ह यू. बाय. माझी अंजली नटली, कुबाई सुपारी फुटली. माझी अंजली ललिता, आले आले. आणलंस ना सगळं सामान? बरं झालं. तिथे आतमध्ये नेऊन ठेवा. ओ मिरिया, आज नुसतं बसायचं नाहीये टाइमपास करत. आज खूप जण येणार आहेत आपल्याकडे. रिया, दारात सुंदर रांगोळी काढायचं काम तुझं. जमेल ना? हो मम्मा, मस्त रांगोळी काढते. बरं तू रांगोळी काढ, ती सुंदर आहे की नाही ते आम्ही ठरवू. काय काय हो बाबा. आणि माझ्यासाठी काय आदेश आहे आई साहेब? हाच वात्रटपणा बंद करायचा. आज आपल्याकडे खूप पाहुणे येणार आहेत. सगळ्यांचा पाहुणचार नीट झाला पाहिजे. पाहुणचार म्हणजे काय माहितीये ना? उठ बस हेच कराय. बस बस बस, हाच वात्रटपणा बंद करा दी. जशी आपली आज्ञा आई साहेब. सई, हा बाबा. बरं ती फळं आणि नारळ आणलेत ना? बाबा, तुम्ही यादीत जे काही लिहून दिले ना ते सगळं घेऊन आली. आणि पूजेचं सामान? हो आई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सामान ना 2-2 वेळा मोजलंय मी. तुला एकदा जबाबदारी दिली ना की मग आम्हाला कसली काळजीच नसते. ए बघा बघा बघा, बर्थडे बॉय आला. हॅपी बर्थडे ब्रो. हॅपी बर्थडे डिअर देवांश. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. खूप मोठा हो, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवे. अशीच खूप मोठी प्रगती करत राहा. थँक्यू सो मच. 1 मिनिट, आपण सगळ्यांनी विश केलं पण वहिनीने नाही, असं का? अरे काय हो, मी एवढा मोठा झालायस, तुला साधं कळत नाही? अरे त्यांच्या रूम मध्ये तिने त्याला विश केलेलं असणार स्पेशल. असं आहे का वहिनी? ओ वाव. अरे वाव. अगं विचारतेस काय असं आहे का म्हणून?
बघ बघ वहिनीचे गाल बघ कसे लाल लाल झालेत ना. म्हणजे स्पेशल विश दिलेलं असणारच. नक्की नक्की. मी किचन मध्ये जाऊन आता तुला काम सुचणारच. बरं गुरुजींनी काय सांगितलं माहितीये ना? तुझ्याच हातचा प्रसाद हवाय. करशील ना बाळा? हो आई करीन ना नक्की. अगं विचारतेस काय? आज ती स्वतःच्या हाताने प्रसाद बनवणार आहे आणि स्वतःच्या हाताने त्याला खायला देखील घालणार आहे. बाबा तुम्ही पण. मी प्रसाद बनवायला घेते. आमचं लक्ष वहिनीकडेच आहे. ब्रो बघा किती लाजतोय. खरंच आता हसत नका बसू. काम करायचे पटापट पटापट. हो क्या बात है. सई हो हा मी काही मदत करू? हा साखर आहे ना इकडं. साखर घालू? सर किती घालू सांगा ना. एवढी छोटी मदत कुठे करताय? मोठं काम सांगते तुम्हाला. चला. कुठे? चला सांगते तुम्हाला. आपल्याला महत्वाचं काम आहे. हा एक काम करा तुम्ही बाहेर जाऊन बसा. हेच खूप महत्वाचं काम आहे. जा प्लीज प्लीज प्लीज. वाढदिवस आहे ना आज माझा. हो मग असं वागणार आहात माझ्या बरोबर तुम्ही? हो असंच वागणार आहे. आय प्रॉमिस मी फक्त मदत करेन बाकी काहीच करणार नाही. तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. नाही नाही नको नको नको. तुम्ही जा. हे खूप मोठं काम आहे सर. जा ना सई. सर. खरंच जाऊ? खरंच जा प्लीज. ओके. सर सोडा. काय करताय तुम्ही? काय करतोय? हा माझ्या वाईफला होता मग मिठी मारता. मग काही करत नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही काम करा. तुम्ही तुमचं हे काम करा. जसं छान इथे शांतपणे मिठी मारून मारतो. तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार आहे. तुम्ही करा ना तुमचं काम. मी काय असा त्रास देतोस माझ्या सुनेला. मग कसं काम करेल ती? नाही मी हेल्प करतोय त्यांना. सी बघ मी हे भाजायला हेल्प करतोय. सांगा ना. असा रवा भरणार आहेस? अरे मग करपेल तो. चल आधी बाहेर बाहेर हो. आधी आम्हाला पूजेचा अख्खा स्वयंपाक करायचंय. देवांश बाहेर हो. इथे कोणाची लुडबुड नको. चल निघ. बनव प्लीज. देवांश जाऊ. अरे निघ म्हणते ना तुम्ही. निघ आधी. निघ. गेलास का रे? हे ऍक्च्युअली इथेच तुम्ही मारू का आता? चल निघ. हसतेस काय? कामाला चल. काम लवकर पूर्ण झालं पाहिजे आणि काम पूर्ण झालं की मला कॉल करायचा. अजून ना मी चॅलेंज जिंकले नाही. तू एवढ्यातच मला कॉंग्रॅच्युलेशन करतेस? मॅम ते चॅलेंज तर तुम्ही जिंकालच. मला मग सईचा तो क्राईंग फेस बघून आत्ताच मजा यायला लागली. खर तर त्या मोमेंटची वाट ही सुद्धा बघते. सी व्हॉट अ कोइन्सिडन्स. आजच देवांशचा बर्थडे सुद्धा आहे आणि आजच माझा जिंकण्याचा दिवस सुद्धा. आय एम सो हॅपी. फायनली आज डबल सेलिब्रेशन असणार आहे. काय तर मग सई मॅडम या भैरवीला कोणीच नाही हरवू शकत. तू सुद्धा नाही.